पद्धत आहे की जेव्हा साखरपुडा होतो ना, साखरपुडा झाल्या झाल्या होणाऱ्या सुनेकडे हे सगळे दागिने सुपूर्द केले जातात. आणि म्हणून आता हे सगळे दागिने तुझे. खरंय तुमचं. माझ्या निशूला ना खूप शोभून दिसतील बघा हे दागिने. ऑफकोर्स. हो, हे सगळे दागिने प्रेशियस आहेत, अगदी निशितासारखे. ताई पण निशिता, ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी तुम्हा सगळ्यांवर ही जबाबदारी सोपवतेय. तू या सगळ्या दागिन्यांची काळजी घेशील ना? हो, अगदी मनापासून. काही काळजी करू नको. आई. अरे राहुल, मी तुला किती समजवण्याचा प्रयत्न करू. अरे माझ्या घरचे तुला एक्सेप्ट नाही करणार. तुला माहिती माझे जीजू कोण आहेत? युवराज खांडेकर. बेबी, मी ट्राय करतोय ना. आता जन्मतः सगळे श्रीमंत कसे असू शकतात? आणि त्यांच्याकडे त्यांच्या जन्मापासून ना खूप पैसा आहे, पण माझ्या घरचे गरीब आहेत ग. अरे पण मी घरच्यांना काय सांगू? तू किती कमवतो, काय करतोस की काहीच करत नाही हे सांगू का? एक जावई युवराज खांडेकर, जिजूंकडून लाखो रुपये, कोटी रुपयांचे दागिने निशिताईला मिळतात गिफ्ट म्हणून, आणि तू तू काहीच करत नाही हे सांगू? ऐक ना, मला थोडासा वेळ दे, मी सगळं व्यवस्थित करतो. कसं? अगं माझ्याकडे ना एक प्लॅन आहे. त्याच्यासाठी मला ना 500 रुपयांची गरज लागणार आहे. तेवढे दे ना. 500 रुपये कशाला? फॉर्म भरायचा आहे. कसला फॉर्म? अगं गव्हर्नमेंट जॉबचा. एकदा का तो फॉर्म भरला ना की दर महिन्याला 1 लाख रुपयांच्या सॅलरीचा जॉब मिळेल मला. तेवढे पैसे दे ना, आणि मग आपण लग्न पण करू. लग्न? खरंच? हा हा. थांब थांब, मी देते तुला 500 रुपये. आणि लवकर फॉर्म भर. बरं चला, मी आता निघते. अहो असं कसं? थोडा फराळ खाऊन जा ना. मिसेस बेलसरे, मला खरंच खूप आवडलं असतं, पण आज एक महत्वाची मीटिंग आहे आणि आज शक्य नाही, पण मी फराळ करायला नक्की येईल. नक्की आहे ताई? हो हो नक्की. चलो, पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. चला. तुम्हाला सेम टू यू. बाय ताई. बाय बाय. राहुल चल, मी येते. हा हा. आई 100 प्रश्न विचारेल मला, कुठे गेली होतीस म्हणून. लव यू. लव यू. बाय बाय. ऐक ना, ऐक. माझ्याकडे ना एक ब्रिलियंट बिझनेस प्लॅन आहे. त्याच्या इन्व्हेस्टमेंट साठी आहे ना आपल्याला पैसे लागणार. आपण काय करू, ते दागिने घेऊ, म्हणजे टेम्पररी घेऊ, आणि नंतर ते गहाण ठेवू, आणि त्या पैशातून मी आपला बिझनेस सुरू करतो. अरे काय बोलतोयस तू? अरे दागिने मी नाही घेऊ शकत घरातून. अगं हो बेबी, अगं माझा प्लॅन तर ऐकून घेशील. मी काय सांगतोय ते तर ऐक. आता तुझं माझ्यावर प्रेमच नसेल तर मग आपण काय करू शकतो ना. राहुल काय बोलतोय? अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण मी ते दागिने घेतले तर ती चोरी होईल ना. अगं बाई, स्वतःच्या घरात कसली आली आहे चोरी? आणि तसंही आपण ते दागिने आहे ना काही दिवसांसाठी घेणार आहोत, आणि आपलं काम झालं की आपण परत देऊनच टाकणार आहोत ना. अशी काय करतेस? आणि त्या पैशातून आपण आपलं लग्न सुद्धा करू शकतो माझी काऊ, आणि मला बिझनेस पण स्टार्ट करता येईल. आणि हा आहे ना सगळ्यात मोठा गोल्डन चान्स आहे ग. काव्या, हॅलो. हॅलो. हा हा ऐकते. कोणाशी बोलतेस? मी 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 काही नाही, मैत्रिणीशी बोलत होते. नंतर बोल काय बोलायचं ते. चल आपल्याला बाहेर जायचंय. चल. हाय ऐक ना, माझं खूप डोकं दुखतंय ग. मी जरा झोपते जरा वेळ, मला बरं वाटेल. ठीक आहे, आरामच कर, परत गप्पा मारत बसू नकोस. हो हो कर आराम. हा बोल. हॅलो. मी ऐकलंय सगळं. म्हणजे तुला माझं बोलणं पटलंय ना? राहुल, आपल्या प्रेमासाठी हे करावं लागतंय, पण दॅट्स लाईक माय गर्ल. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. आता ते दागिने घेऊन ये ना, मी तुला ऍड्रेस मेसेज करतो ना, तिकडे ये. आणि एकदा का ते पैसे आले की मग माझा बिझनेस सुरू करतो, आणि मग माझी काऊ आणि मी. अजून तरी काहीच नाही. सापडेल काहीतरी. होप्स नको सोडूस.
ती कौशकी खांडेकर का आली होती? माझ्या डोक्यावरचं ओझं वाढवायला. म्हणजे खांडेकरांचे वडिलोपार्जित दागिने देऊन गेलेत त्या निशीला गिफ्ट म्हणून. देण्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण ते दागिने सांभाळायला माझ्याकडे आले. ठीक आहे ना, स्पेशल क्राईम युनिटच्या ऑफिसर पेक्षा चांगली सिक्युरिटी कोण देऊ शकतं? मी काय त्या दागिन्यांकडे सतत बघत बसणार आहे का? दिवाळीचे दिवस, सतत पाहुण्यांची ये जा असणार आहे. त्यात हल्ली चोर पण एवढे वाढलेत ना. आता एवढे दागिने घरात आलेत म्हटल्यावर कुठेतरी कोणाला तरी ह्या सगळ्याची खबर लागली असणारच ना. मग काय झालं? मी बाहेर, तू आत, दोघे मिळून पहारा देऊ. तुला कळत नाहीये का? अरे केवढी मोठी जबाबदारी आहे ही. आणि आपल्याला काही बाकी कामं नाही आहेत का? आपण आश्रमात जाणार, काही वेगळी कामं आली तर तिकडे जाणार, एखादं मिशन आलं तर कसं सांभाळणार त्या दागिन्यांना? आणि थोडं जरी इकडचं तिकडे झालं तर सगळं माझ्यावरच येईल. अच्छा, म्हणजे ही जबाबदारी तुझ्यावर मुद्दाम सोपवण्यात आली आहे. त्याचंच टेन्शन आलंय आणि मला.